सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा। चंद्र अंबरी अनादि धूम्रयामिनी, यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी, घरन प्रीत कुंजहा बैसये सुहासिनी, बैसये सुहासिनी, नवीन आज चंद्रमा। वनात नांदते तुझीच प्रीत संपदा, कशास वेगळेपणा, कशास वेगळेपणा, जवळ ये विलासिनी, जवळ ये विलासिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा। श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम। स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, स्वये
श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किलबिल बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
स्वरांच्या, सात स्वरांच्या, सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या, नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी, यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती, संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट, पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुजे लोचन पाणावती, प्रभुजे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सामवेद से बाळ बोलती, सामवेद से, सामवेद से, सामवेद से बाळ बोलती, सर्गामागुण सर्ग चालती, सचिव मुनिजन स्त्रिया डोलती, सचिव मुनिजन स्त्रिया डोलती, आसवे गाली ओघळती, आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सोडून आसन उठले राघव, उठले राघव, सोडून आसन उठले राघव, उठले राघव, उठून कवळी दी आपुले शैशव, आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परिदो उभयानच माहिती, परिदो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी, सत्यातल्या जगिया झोपेत जा
स्वप्नात रंगले मी. हे वेळ प्रेमिकांचे गीतात गायले मी. हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी. स्वप्नात रंगले मी. या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची. या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची. पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची. माझ्या प्रिया पुढे का लाजून राहिले मी. सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी. स्वप्नात रंगले मी. एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा. एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा. या नील मंटपात जमला निसर्ग मेळा. मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी. सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी. स्वप्नात रंगले मी. घेशील का सख्या तू हातात हात माझा. हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा. या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिले मी. सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी. स्वप्नात रंगले मी. पान जागे फूल जागे भावनयनी जागला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला. स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो. सूर हा ताल हा देव वेडा
सुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवांचा संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषीमुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत. आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहेत. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामानं ऐकत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कशी होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू ही बाळ हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या 2 कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत. ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती,
ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रावेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रावेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किल बिल बालस्वरानी करुणी किल बिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुला परी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुजे लोचन पाणावती प्रभुजे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सामवेद से बाळ बोलती सामवेद से बाळ बोलती सर्गामागुन सर्ग चालती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव सोडून आसन उठले राघव उठून कवळी दी आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परिदो उभयानच माहिती परिदो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणतायत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहेत. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामाना ऐकत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कशी होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव
म्हणजेच हे बटू ही बाळ, हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या दोन कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत, ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. वाल्मिकीच्या भावमनीचे, वाल्मिकीच्या भावमनीचे. मानवी रूपे आकारती, मानवी रूपे आकारती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकिल. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकिल. बालस्वरानी करुणी किल बिन, बालस्वरानी
करुणी किलबिला गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुजे लोचन पाणावती प्रभुजे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सामवेद से बाळ बोलती सामवेद से बाळ बोलती सर्गामागुन सर्ग चालती सचिव मुनी जन स्त्रिया डोलती सचिव मुनी जन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती
उठले राघव, उठले राघव, सोडून आसल उठले राघव, उठले राघव, उठून कवळी दी आपुले शैशव, आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परिदो उभयानच माहिती, परिदो उभयानच माहिती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. रामाचार पाऱ्यामंदी हे, रामाचार पाऱ्यामंदी आबाळे गा रथ आला नारायणाचा, किरणाच्या डोळ्यामंदी पहाटला इशारा यो आला कुणाचा, हे किरणाच्या डोळ्यामंदी पहाटला इशारा यो आला कुणाचा. मोठच गान गात या सुराचे, आणि झुळ 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 फिरती चगा झरावा पुराते. किती करशील लाडिक लाडिक चाळा, किती किती करशील लाडिक लाडिक चाळा, पडदा लाजचा लाजचा ग कशाल डोईवर आला, पडदा लाजचा लाजचा ग कशाल डोईवर आला. जाते भेटाया गे पाटा मधलं पाणी, तालावरती सांग कुणाच्या झुळझुळ गाते गाणी, गुणगुण करते कुपित आपुल तुझ्यानी माझ्या कानी. गान गळ्यामध्ये रंग गालामध्ये नको सजना, किती करशील लाडिक लाडिक चाळा, पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला, पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला. कवळी कवळी नाजूक येली झाडाला भिलून बसली, ती झाडाला भिलून बसली. कळी पाकळी वाऱ्या संग खुदकन गाली बसली,
गाली हसली. तुझ्यानी माझ्या मनात राणी खूण कशाची पडली. नको नजर अशी आज करू तशी. नको सजना किती करशील लाडिक लाडिक चाळा. पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला. पडदा लाजचा ग कशाला डोईवर आला. सोन सकाळी निळ्या आबाळी रान पाखर फिरती. पंख पसरून चकाला विसरून शिणगार कसला करती. तशीच राणी झेप घेऊ दे अंतराळिया फिरती. सुख लुटून घे डोळ बिटून घे. नको सजना किती करशील लाडिक लाडिक चाळा. पडदा लाजचा ग कशाला डोईवर आला. पडदा लाजचा ग कशाला डोईवर आला. दूर गेले दूर आता शब्द मागे राहिला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. पाहिले भेटलो बोललो प्रीतीने. पौर्णिमा लाजली हासले चांदणे. प्राण घे छेडुनी राग मी गायला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. भावना अंतरी वेदना जाहली. प्रीत मी पाहिली रीत मी साहिली. थांबली आसवे हुंदका थांबला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. चंद्र तो रात्र ती श्वास तो मोकळा. आज ते संबले शून्य मी एकला. त्याग मी भोगिता स्नेह का भंगला. चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला.